आज वणीच्या गाड्यावर गेलो, भेटला ना चिंटू मामा. तर काय म्हणते पब्लिक, मी तुमच्या कार्तिक दाराने तुमचं आपल्या वणीला जायच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपली गाडी आली आणि डायरेक्ट निघालो ना वणीला. मग जाता जाता म्हणला चहा प्यावा, मग चहा पिऊन मस्तपैकी थोडंसं खाऊन नाही घेतलं, चिडून निघालो आणि डायरेक्ट बसलो गाड्यावर. त्याच्यानंतर डायरेक्ट मंदिरच बघायला आलो. त्याच्यानंतर इकडे पाहत होते रे आमची वाडीवरची गँग इकडे कुठं. नंतर त्या म्हणले का आम्ही इडलेच आहे. त्याच्यानंतर तीर्थावर येऊन थोड्याशा आंघोळी केल्या. आपल्या मामानं कॅमेरा आणला होता, मग म्हणलं थोडासा फोटोशूट करावा. त्याच्यानंतर तेवढ्यांचा पण मस्तपैकी एक फोटो काढून घेतला. मग काय तिथून डायरेक्ट निघालो दर्शनाला. आणि त्याच्यासोबत आपला सागर मामा पण होता. जाता जाता खालून वर पाहतोय तर इकडं कुठं गाड्यावर मामाची आगीन गाडी. नंतर कळालं का ती लिफ्ट होती. त्याच्यानंतर पोचलो मंदिराच्या पायथ्याशी. जाताना पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर वरून खाली पाहतोय तर एकच नंबर निसर्ग दिसत होता. आणि त्याच्यात आमचा वैभव मामा. जाताना कोणत्याही देव दिवस त्याच्या पाया पडल्याशिवाय वर जातच नव्हते. त्याच्यानंतर भेटला ना चिंटू मामा. तो तर डायरेक्ट पेढे दाखवू खात होता. मग त्याच्यानंतर मस्तपैकी दर्शन घेतलं. दर्शन घेऊन खाली येताना पाहतोय तर चिंटूचा भाऊ भेटला ना पिंटू मामा. आणि त्याच्यात त्याचे व्हिडिओ काढत होतो. तो तर डायरेक्ट पोजत देऊन बसला होता. खाली येताना पायऱ्यांना एवढं पाणी का, काही ठिकाणी तर डायरेक्ट डबकं साशील होतं. खाली आलो, मस्तपैकी एक फिज पेलो. मग घेतली आपली मर्सडीज घालून. त्याच्यानंतर इकडे सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि थोडीशी स्ट्रॉबेरी पण खाली. मग निघालो तिडून आणि मस्तपैकी गाडी उतरून डायरेक्ट आलो आजीच्या पुस्तकाच्या हॉटेलमध्ये. आणि त्याच्यात तिडं गार्डन होतं. त्याच्यानंतर मस्तपैकी जेवून घेतलं आणि तिडं गार्डन होतं. मग तिडे फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर थोडासा झोक्याचा आनंद घेतला. आणि आनंद घेता घेताच आपला लॉग इथं संपून टाकू.